नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी निलेश गायकवाड, जयपान क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आलेला आहे. आपण आज आलेलो आहोत कुरतडी या गावामध्ये. 8-10 दिवसापूर्वी आपण महागोल्ड सोडण्यासाठी दिलं होतं. तर आपण बघू की कशा प्रकारचं महागोल्ड सोडल्यामुळं शेंगाची साईज कशा प्रमाणामध्ये वाढलेली आहे, काय वाढलेली आहे ते आज आपण बघू. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव पंडित देवराव पानपट्टे, राहणार कुरतडी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9767 283297. आपण कधीची लागवड आहे आपली? माझी हळदीची लागवड 10 जूनची आहे. 10 जूनची हळदीची लागवड आहे. आज दिनांक 16 जानेवारी 2024 आहे. तर या कंडिशन मध्ये आहे पा. आणि मला संपूर्ण मार्गदर्शन, मी अगोदर हळद एकदा पहिलीच टर्न आहे. मला संपूर्ण मार्गदर्शन जिंतूरकर कृषी सेवा केंद्र नकुल भाऊचे यांनी हे केलेलं आहे, मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच हा प्लॉट मी आतापर्यंत हे करत आलो. आणि एक 8-10 दिवसा अगोदर त्यांनी मला सांगितलं होतं की बुवा हळदीची जाडी, कुरकुमी वाढणं, हे याच्यासाठी एक महागोल्ड दिलं होतं तुम्हाला. दिलं पुढा होता का आपल्या, हे महागोल्ड म्हणून पुढा दिला होता. तर याच्यानंतर बराच फरक पडला असा माझ्या मते. तरी एक 20% जाडी वाढली आणि मधलं जे कुरकुमी असते त्याचं पण ते आकार पण चांगला झाला. चला मग आपण एक नकुल भाऊ बघू काढून बघू सर. या मध्ये नाही ही पाहिजे इकडे का? हा इथे हे तुटलं. हा हे काय इथून ही पा, ही पा फुटवे. हे याला इकडे पडा. खाली मालच आहे. भरपूर प्रमाणामध्ये बेडच्या वरती शेंगा आल्या पूर्ण. मातीच नाही जास्त. हा उपट नाही एखाद्या धड्यात नाही, सगळं घरावं. इकडे बघा माझ्याकडे ऑर्डर तसं उपट नाही. अजून एक शेंग बनायची राहिली. आपण एक हळदीचा कंद काढलेला आहे. बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये शेंगाची साईज, शेंगा भरलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे एवढा प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झाला होता. एवढ्या पावसामध्ये सुद्धा यांना सडीचं 1% सुद्धा प्रमाण नाही आहे, मर कुठलीच नाही आहे. आणि शेंगाची साईज पण बघा किती प्रमाणामध्ये भरलेली आहे. आणि हे महागोल्ड जे सोडल्यामुळे जे शेंगा जे भरत आहेत, तुम्ही बघू शकता की किती प्रमाणामध्ये शेंगा भरलेल्या आहेत. या प्रमाणामध्ये शेंगा आणि शेंगाचा कलर, आणि तुम्ही चकाकी पण बघा. आणि मला कुरकुमीची जी साईज आहे ते पण बघा किती प्रमाणामध्ये आहे. ही महागोल्ड आहे, पण फरक पडला याच्यानं. या महागोल्ड मुळे शेंगाची साईज वाढली. आणि याच्या मधलं जे हे जे कुरकुमी आहे ही याच्यात पण चांगली वाढ झाली. आणि जाडी झाली, जास्त प्रमाणात जाडी झाली. आणि हे छोटे जे हे आहेत ते सुद्धा खूप तयार झाली. अजून फुटवे हे असे छोटे छोटे हे अजून लांबणारच आहे.